नमस्कार. चला, आज आपल्या ज्ञानाला थोडंसं आव्हान देऊया. मी घेऊन आलो आहे एक मराठी सामान्य ज्ञान चॅलेंज. पाहूया यात किती मजा येते आणि आपली तयारी कशी आहे. तर तयार आहात का? फक्त 4 सोपे पण खरंच खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघूया की नाही आपल्याला याची उत्तरे येतात. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर पहिली फेरी आहे आपल्या प्रिय देशाबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल. थोडं आपल्या भारत देशाविषयीचं ज्ञान तपासून पाहूया. चला, हा आहे पहिला प्रश्न. भारताची राजधानी कोणती आहे? पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, चेन्नई की कोलकाता. काय वाटतं? खूप सोपं आहे नाही का? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय बी, दिल्ली. वाह! ज्यांनी हे उत्तर ओळखलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. दिल्ली म्हणजे फक्त एक शहर नाहीये, ते आपल्या देशाच्या इतिहासाचं आणि प्रशासनाचं हृदय आहे. माहीत आहे का, यामागे एक छोटीशी गोष्ट आहे. दिल्लीला 1911 मध्ये भारताची राजधानी बनवण्यात आलं. हो, त्याआधी राजधानी कलकत्ता होती आणि आज दिल्ली हे आपल्या सरकारचं मुख्य ठिकाण आहे, ज्याला आपण राष्ट्रीय राजधानी क्षेत्र किंवा NCT असंही म्हणतो. चला, आता देशाच्या इतिहासातून थेट जाऊया तंत्रज्ञानाच्या दुनियेत. बघूया या डिजिटल जगात आपण किती अपडेटेड आहोत. प्रश्न दुसरा, संगणकाचा मेंदू म्हणून कोणता भाग ओळखला जातो? कीबोर्ड, CPU, माऊस की मॉनिटर? थोडा विचार करा, हे तर रोजच्या वापरातलं आहे. अगदी बरोबर. उत्तर आहे बी, CPU. खरंय, CPU नसेल तर आपला संगणक म्हणजे एक रिकामा डब्बाच की नाही. CPUचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सोप्या भाषेत सांगायचं तर हाच तो भाग आहे जो आपण दिलेल्या सगळ्या कमांड्सवर काम करतो, विचार करतो आणि म्हणूनच त्याला संगणकाचा मेंदू असं म्हणतात. बरा, आता कम्प्युटरच्या जगातून बाहेर पडून थेट अवकाशात झेप घेऊया. हो, तिसरी फेरी आहे आपल्या विश्वाविषयी, खगोलशास्त्राबद्दल. तर प्रश्न तिसरा आपल्या घराविषयी आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीग्रहाविषयी. आपल्या पृथ्वीला नैसर्गिक उपग्रह किती आहेत? 1, 2, 3 की 4? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1. हो, खरंच आपल्या या सुंदर पृथ्वीला फक्त एकच नैसर्गिक उपग्रह आहे. आणि तो एक उपग्रह म्हणजे आपला सर्वांचा लाडका चंद्र, जो रात्रीच्या आकाशात शीतल प्रकाश देतो. ही गोष्ट खूप खास आहे, कारण आपल्या सूर्यमालेतल्या इतर ग्रहांना बघितलं तर त्यांना अनेक चंद्र आहेत, पण आपल्या पृथ्वीला मात्र एकच आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या, चौथ्या फेरीकडे. ही फेरी आपल्या राष्ट्रीय ओळखीबद्दल आहे, आपल्या प्रतीकांबद्दल. चला, हा आहे शेवटचा प्रश्न. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? पर्याय आहेत वाघ, हत्ती, मोर की चित्ता. मला खात्री आहे की याचं उत्तर बऱ्याच जणांना नक्कीच माहीत असणार. आणि बरोबर उत्तर आहे सी, मोर. आपला सुंदर आणि डौलदार मोर हाच भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराला 1963 साली राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं. तो फक्त सुंदर नाहीये, तर तो कृपा, आनंद आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातो. त्याचे ते रंगीबेरंगी पंख नाही का, जणू काही आपल्या भारतीय संस्कृतीतील विविधतेतली एकताच दाखवतात. तर कशी वाटली ही छोटीशी प्रश्नमंजुषा? काही गोष्टींची उजळणी झाली असेल तर काहीतरी नवीनही कळालं असेल. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते की ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणजे अनुभव. आणि मला वाटतं ज्ञानाला तपासून पाहण्याचा हा एक छान अनुभव होता. तर किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली? मला खात्री आहे की यातून सगळ्यांनाच खूप मजा आली असेल. तर मग ज्ञानाच्या अशाच पुढच्या प्रवासासाठी तयार आहात ना? लवकरच भेटूया पुढच्या भागात.